काल टेकोडी गावामध्ये झालेला अतिमुसळधार पाऊस आणि त्या पावसामुळे जवळपास तब्बल 1.5 तास हा पाऊस झाला आणि ह्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। म्हणजे आपण बघू शकता हातातोंडाला आलेलं बाजरीचं पीक सुद्धा सगळं भुईसपाट झालेलं आहे। म्हणजे थोड्या दिवसात ही बाजरी काढणीला आली होती, शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला हा घास होता, परंतु हे सगळं जमीनदोस्त झालेलं आहे। अशाच प्रकारे कांदा पिकाचं सुद्धा बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं आहे। फुलशेती आहे, फुलशेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता याच्या खालच्या पट्ट्यामध्ये जी फुलशेती आहे ती फुलशेती सुद्धा पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। शासनाला म्हणजे तहसीलदार, तलाठी, सर्कल आणि ह्या सगळ्यांनाच आमची विनंती आहे तालुक्याच्या प्रशासनाला की योग्य वेळीच पंचनामे करून शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे हे नुकसान भरपाई त्यांना मिळावी। अन्यथा शेतकऱ्यांचं जे हातातोंड आलेला घास होता, येणारा दिवाळी सण आणि येणारे पुढचं बरेचसं आर्थिक धोरणं ज्याच्यावरती ठरली होती ती सगळीच धोरणं आज या पावसामुळे, अवकाळी झालेल्या या पावसामुळे जमीनदोस्त झालेले आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की माझ्या टेकोडी गावामध्ये आणि भागामध्ये झालेला जो अतिवृष्टी आहे त्याच्यामुळे झालेलं जे नुकसान आहे त्याची नुकसान भरपाई आपण त्वरित पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी ही समस्त टेकोडीकरांच्या वतीनं आमची विनंती आहे। दाणं भरून आलेले आहेत अशा अवस्थेमध्ये ही बाजरी पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे। आता थोड्या दिवसामध्ये ही बाजरी काढणीला येणार होती, परंतु आता याच्यामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही, पूर्णपणे नुकसान आहे शेतकऱ्यांचं झालेलं आहे।